नमस्कार, मी मनीषा. देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात सविस्तर बातम्या. आमचे सर्व खासदार प्रचंड बहुमताने निवडून येतील. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास. सोलापूर शहराला उजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी 6000 क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला होता. तब्बल 5 ते 6 दिवसानंतर उजनीचं पाणी चंद्रभागेत पोहोचलं. राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज पंढरपुरात मलेरिया विभागाच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यावेळी गप्पी मासे पाळणं, दूषित पाण्याची स्वच्छता, आठवड्यातून 1 दिवस कोरडा साजरा करणं अशा रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतची जागृती करण्यात आली. कोळी समाज बांधवांनी ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना जाहीर पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी यांना नोटीस बजावल्याचा शेतकरी नेते अजित नवले यांनी नोंदवला निषेध. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात कापूस लागवडी आधी शेतकरी शेतात ठिबक नळ्या टाकण्यात मग्न. भंडाऱ्याच्या जेवणातून विषबाधा, 150 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथील घटना. देशात मोदी सरकार 400 पार होणार, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा विश्वास. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान शिंदे गट आणि शिवसेना गट आमने सामने. मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रथासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. 50 खोके एकदम ओकेची ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी. निवडणूक कामाचे बीएलओंना मानधन द्या, प्राथमिक शिक्षक समन्वय समितीची मागणी. आज बुलढाण्यात अवकाळी पावसाची हजेरी. नवी मुंबईतील साईनगर झोपडपट्टी परिसरात ट्रॅव्हल बसला लागली आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. नवी मुंबईमध्ये अनधिकृत होर्डिंग हटवण्यास सुरुवात. मुंबईत उद्या प्रथम शिवतीर्थावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. उद्याची सभा ही ऐतिहासिक होणार. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांची माहिती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरीवली येथे आज पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. उन्हापासून बचाव करण्यासाठी पिकांना क्रॉप कव्हरचा आधार. शेतकऱ्यांची पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरू. छत्रपती संभाजीनगर मनपा अतिक्रमण विभागानं मुख्य बाजारपेठेतील गाड्या हटवल्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांचा त्रास झाला कमी. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. भरपाईची शासनाकडे मागणी. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची सुरुवात. चारधाम यात्रेत नोंदणीशिवाय प्रवेश नाही, जाण्यापूर्वी विचार करा, अन्यथा दर्शन घेता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, मी फक्त काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा पर्दाफाश करत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा, भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश बनल्याचं जगानं मान्य केलंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यूपी मध्ये अखिलेश यादव यांच्या सोबत स्टेज शेअर करणार आहेत. बिहारमध्ये मद्रशात बॉम्बस्फोट, विद्यार्थ्याने चेंडू समजून उचलला बॉम्ब. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.